न्याय मिळावा अशी मागणी बऱ्याच दिवसांपासून सुप्रिया सुळे सुद्धा करतायत आणि दुसरीकडे पुढची बातमी आहे धनंजय देशमुख यांनी केलेल्या मागणीची बीडमधील गुन्हेगारी संपवण्यासाठी विशेष प्रयत्न व्हावेत अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केलेली आहे। संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाच्या तपासासंदर्भात असलेल्या अनेक शंका दूर झाल्या अशी सुद्धा प्रतिक्रिया धनंजय देशमुखांनी दिली आहे आणि फरार कृष्णा आंधळे याला लवकर अटक व्हावी अशी सुद्धा मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे। मी सांगितलं की गोपनीय गोष्ट हा रिझल्ट लागेपर्यंत गोपनीय गोष्टी या सगळे आरोपी त्याच्यामध्ये येऊच तर हे आम्ही स्पष्ट करणार नाहीत। आम्हाला समजून सांगितलं, पण एक विश्वास दिला की तपास योग्य दिशेने चालू आहे आणि सर्व आरोपींना फाशी होणार आहे। या दृष्टिकोनातून सगळे पुरावे, सगळे कागदपत्र, सगळे CCTV फुटेज ते आमच्याकडे आलेले आहेत। आम्ही त्या दृष्टिकोनातून सगळा तपास करत आहोत। त्या आमच्या बोलण्यावरून आम्ही मग सांगितलं की ठीक आहे, काही गोष्टी आपण पण समजून घेतल्या पाहिजे, तर त्या दृष्टिकोनातून आम्ही त्या गोष्टीवर समाधानी राहिलो। त्या बाबतीत जे तुमच्या मनात काही शंका होत्या त्या दूर झाल्या? त्या जे आम्हाला वाटायचं आणि वाटणं अपेक्षित आहे। आपल्याला वाटतं पटकन आरोपी सगळे अटक करून त्यांना फाशी शिक्षा द्यावी, पण काही प्रोसेस आहे, ती प्रोसेस तर होऊ द्यावं लागते ना, त्यातला तो एक भाग आहे।